नाही, अर्थातच एखादा नवीन पक्ष जेव्हा वाढतो तेव्हा आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केलाच पाहिजे की कारण काय असेल. अनेक ठिकाणी कधी कधी कॉम्बिनेशन्समुळे मतं पडतात. असेही अनेक ठिकाणी झाले की हे चिन्ह असल्यामुळे ह्यांनी ही मतं घेतली म्हणून ही सीट पडली. त्याच्यामुळे मला विचाराल तर जिथे जिथे ग्रोथ झाली, ज्या पॉकेट्समध्ये ग्रोथ झाली, कारण का ही ग्रोथ पॉकेट्समध्ये आहे बघा. त्या पॉकेट्समध्ये आता मालेगावमध्ये वेगळं मॉडेल झालं. मग मालेगाव आणि मुंबईमध्ये काय फरक आहे? मग ह्या चिन्हाला, कुठल्याही चिन्हाला मुंबईत मतं पडतात जास्त, पण मालेगावमध्ये कमी पडतात, संभाजीनगर. त्यामुळे या सगळ्याचं मला विचारते खूप डीप अभ्यासच आम्ही केला पाहिजे. त्यांनी एक फॉर्मॅट कळेल. मुंबईचं पण मतदान ज्या पद्धतीने झालंय, म्हणजे वर्तमानपत्रात जे डेटा अनालिसिस येतात त्याच्यात अजून बूथ बाय बूथ आपल्याला आम्हाला तरी त्याचं डीप अनालिसिस करायला लागेल. नॉट नेसेसरी, कारण का अनेक ठिकाणी मतं पडली पण आहेत ना. म्हणजे काँग्रेसची 24 सीट आल्याच ना. म्हणजे पुण्यामध्ये पण काँग्रेसला काही भागामध्ये मतं पडलीच आहे, तिथे नाही असं नाही. त्याच्यामुळे काय फॅक्टर आहे, आणि तुम्ही बघा कुठेही असा एक फिक्स्ड पॅटर्न आला नाही. म्हणजे लोकसभेला कसं वन शॉट मध्ये मतदान झालं, विधानसभेला बघा म्हणजे एकाच बाजूनी कल लागला. तो लोकसभेला पूर्णपणे इंडिया अलायन्सनी लागला आणि विधानसभेला पूर्णपणे एनडीएच्या बाजूनी लागला. इथे सगळं मिक्स्ड आहे. म्हणजे त्या मानाने मग उद्धवजींचे जेवढा पक्ष फोडला त्या मानाने उद्धवजींचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे. मुंबई महापौर बसला नसेल पण संघटना जागेवर आहे. 60 नगरसेवक जाणं नॉट अ जोक. आणि 60 नगरसेवक तगडे जाऊन इतक्या वर्षांनी सत्ता नसताना त्या संघटनेच्या जोरावर यांनी जे नवीन मॉडेल ह्यावेळेस शिवसेनेने केलं की ज्या पद्धतीने ते प्रत्येक शाखेमध्ये फिरले, शाखा त्या सगळ्यांनी मिळून कव्हर केल्या. कदाचित त्याचा तो इम्पॅक्ट असू शकतो. म्हणजे मी जेव्हा लांबून बघते मी विचार करते की आर्टिकल्स काय येत आहेत, डेटा काय येतोय, काय काय त्यांनी केलं. कारण का त्या म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्यांचा रिझल्ट ज्या पद्धतीने साम दाम दंडभेद सगळंच त्यांच्या विरोधात यंत्रणा होत्या, त्या यंत्रणेवर मात करून एवढं नुकसान करून एवढा चांगला परफॉर्मन्स होणं खूप मोठी गोष्ट आहे शिवसेनेसाठी. हे बघा अनेक कारण असतात. एक कुठल्या इलेक्शनला एक कारण कधीच नसतं. मग म्हणून मी म्हणते की आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो. त्याच्यामुळे आमचा तो पूर्ण अनालिसिस केल्याशिवाय, आणि नुसतं असं पॉकेटमध्ये नाही, पहिलं लार्जर पिक्चर मग बूथ बाय बूथ. म्हणजे आम्ही प्लस किंवा मायनस दोन्ही बूथ बाय बूथ कुठे झालो. म्हणजे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा नेहमी तसा अनालिसिस करतो. प्लस झालो चला ठीक आहे ह्याचा नंतर करू, पण बूथ बाय बूथ काय कारण आहे मायनस असण्याचं. मग त्या आणि कधी कधी अनेक वेळा 2-2 बूथांवर वेगळी कारणं असू शकतात, काही अगदी लोकलाइज पण कारणं असू शकतात. त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय. आणि बघा ना, इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. असं नाही ना वन वे झालंय. खूप वेगळे वेगळे मॉडेल्स प्रत्येक शहरात प्रत्येक जागेमध्ये झाले. त्यामुळे ते आता आम्हाला त्याचा लोकलाइज करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की कमी, कुठे आम्ही कमी पडलो.